पहिल्याच दिवशी मित्रांनो व्हिडिओ बनवला ना, तेव्हा आपण ह्याच मळीत होतो, जे आता अंगण बनवलं आहे त्याच्यानंतर पुढच्या मळ्या पक्षी वगैरे बघा भात खात आहेत. त्याच्यानंतर 2-3 दिवस झाले असतील, मला वाटतं 4था दिवस. या 3 दिवसात हा समोरचा पूर्ण पट्टा आणि खाली आपल्या मळ्या आहेत तिथे खाली आता फक्त मळी एक राहिले, या सर्व कापून झाल्या. शुभ सकाळ मित्र, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. भात कापणी सध्या चालू आहे मित्रांनो, आणि सगळेजणच आता आपली कामं लवकरात लवकर आवरत आहेत, कारण कामंही लवकर होत नाहीत. कोकणी माणसाची दिवाळी यातच असते, सगळ्यांना माहिती आहे. कारण दिवाळी असते, परंतु हे सगळे सकाळी आपली दिवाळी साजरी केल्याने आंघोळ वगैरे झाली का शेतामध्ये सगळेजण असतात. आता पहिल्या दिवशी व्हिडिओ बनवला होता, पाहिला असाल. खळ्याचा 2-3 वेळा चोप काढला आहे, त्याच्यानंतर 2-3 वेळा सारवण पण झालं त्याच्यावरती. फक्त तर कसं ते थोडंसं ओलं असतं, त्याच्यामुळे ते थोडासा त्याला फुटवा येत असतो. ते नंतर भात रुजतं, ते थोडं मध्ये आता हिरवं हे दिसतंय, तर ते पुन्हा आता कापून टाकावं लागेल. भात सर्व आपलं जेवढं कापलेलं होतं ना तेवढं सगळं बांधून आपण नंतर सगळं एका जागीच आणल्याच्यानंतर झोड घालत असतो. दरवर्षी आम्ही तसंच करतो. काही जण आणल्या लगेच झोडून टाकत असतात, कारण नंतर पुन्हा प्रेशर नको म्हणून. परंतु काय असतं आमच्याकडे, नंतर पप्पा दरवर्षी वारीला जात असतात, आणि आता त्यांच्यासोबत 3-4 वर्ष मीही जातो. परंतु भातं पण आता यंदा उशीर असल्यामुळे दरवर्षी व्हायची वारीच्या अगोदर सोडून, तर यंदा बघूया. तर लवकरात लवकर झाले आणून तर त्याच्या आधी पण जोड होईल. परंतु आम्ही एकाच ठिकाणी सगळं आणतो. हे सगळं इथलं शेत आणि वरच्या बाजू शेत सर्व आणल्याच्यानंतर झुडणी करत असतो. पाठीमागे हे बघा इथे रचून ठेवलं आहे, हे बघा रचून ठेवलं आहे. हे सर्व इकडल्या भात पेंड्या वगैरे बांधून असं इथे रचून ठेवलं आहे. आणि दव जरा पडतो ना, त्याच्यामुळे संध्याकाळी असा काकड टाकून जावा लागतो. आता 2 दिवसात जरा आमचं भरपूर काम झालं. म्हणजेच आमच्या लावणी नव्हताना आमच्यासोबत आमची मावशी होती ना, तर तिचा मुलगा होता, मावशी होती, त्याच्यामुळे आम्ही जरा काम आमचं जरा फास्ट चाललं. आणि आज संडे आहे, दादा वहिनी आज मिळतील, त्यांना सुट्टी आहे. हे बघा हे असं आता गरजत चाललं आहे, ते आता कापून टाकावं लागेल. हे बघा याच्यात दव किती आहे बघा, पूर्ण ओला आहे बघा. खळा व्यवस्थित सुकतं, परंतु आम्ही पण जोडताना थोडंसं सही वाटलं ना, तर आम्ही त्याच्यावरती ताडपत्री टाकत असतो, त्याच्यानंतर जोडणी करत असतो. मी तोपर्यंत जातोय आता खाली, अक्षू येईल थोड्या वेळाने. काल जे खाली भात कापलं ना, ते तिथे आम्ही सुकत घातलं वाळत, एक मळी ठेवली, आणि ह्या मळ्या सर्व आपल्या वरती रिकामी झाल्या होत्या, तर बाकी सगळं या मळ्यांमध्ये आणून सुकत घातलं. या साईडला इकडे काकाचं आहे. दरवर्षी खळं काकाचं पण इकडे असायचं खाली. हा बावला उभा केला आहे या मळीत. यावर्षी काकांनी इकडे गेले, कारण या काकाच्या मळीची पूर्ण मोरांनी केसरं खाऊन पूर्ण मळी ही करून टाकली होती. हे बघा हे असं गवत फुकट गेलं. काल सकाळी आम्ही ही एक, त्यानंतर ही, आणि अशा 3 मळ्या उडवल्या होत्या. संध्याकाळी आम्हाला चान्स होता ही मळी, दुसरी एकच मळी उडवली, ती ही मळी उडवायला चान्स होता. परंतु सुकत घातल्यानंतर पुन्हा उशीर झाला असता, म्हणून म्हटलं राहू दे.
आता ही मळी घेतो कापायला, तोपर्यंत येतील माणसं. इकडे पुढे नाचणी आहे, कारण वानर वगैरे आता नाचणी खायला येतील. चला करूया सुरुवात. मळी मित्रांनो थोडीशी झाले कापून, आणि पाठीमागे या मळीत आता वाळत टाकलं आहे. सकाळ सकाळच भरपूर गरम झालं बघा, पूर्ण घामाघूम झालो आहे. 8 सव्वा 8 फक्त झाले, जास्त नाही. अक्षू आला आहे, अक्षू कापतोय बघा पाठीमागे. बरीच वर्ष त्याने मुंबईला असल्यामुळे गॅप झाली होती. शेतीची कामं केलेली आहेत, लहानाचा मोठा इकडेच झालेला आहे. इथली ही मळी झाले, आणि आता आम्ही बबनभाईची मळी कापायला जातोय. इथे मित्रांनो 4 मळे आहेत राख्याच्यानी. आता हे भात सगळं आपल्याला तिकडे वरती न्यायचं आहे सुकत घालायला. इथं एका मळीत काय जागा होणार नाही. यायला वाटतं कार्य तुमचा. ठेवा समुद्रमध. पुढपासून घालताय ना, पुढपासून घालायचं आहे ना. पूर्ण मळीत राहिलं तिकडं, मी पूर्ण मळीत जाऊ दे तिकडं. बांधला ना तिथलं, तर मग इकडं परत बाहेर नको बांधाय. घेशील की उचलू? मी सावकाश. कारेटी नाही ती. भात हे रचून ठेवलेलं आहे. ताडपत्री काढून टाकलं आहे. थोडंसं बाष्पीभवन झालं आहे, आता सुकेल थोड्या वेळाने. आणि भात कापून इकडे आणले आहे, सुकसे घालते. रोग पडला, चिमच झाला त्याच्यात सगळा. कशांता चिम कशाने पडला होता काय माहिती. गौरीचा पाऊस लागला त्याच्यामुळे या पाऊस असा झाला. पावसामुळेच झाला सगळा. सगळा चिमच पडलाय त्याच्यात. ते मित्रांनो पाठीमागे आता 3 मळ्या कापल्या आहेत, म्हणजे एकूण टोटल आज 4 झाल्या आहेत. छोट्या छोट्या होत्या,
आता चाललो आम्ही घरी. आता येऊ दुपारनंतर डायरेक्ट बांधायला. बांधून झाल्याच्यानंतर एक मळी आहे ती कापायला सुरुवात करू. चला. कालचा आहे या. बबन आली काय? जेवढा पण ना बांधायचं किती आहे? मी बांधतो आम्ही तर यार मध्ये मध्ये कापा मग तिथं वर वाट केली ना का तिथं भारे वर यामध्ये घालायला बांधून घेऊया बांधून घेऊ सगळं. अरे बांधून गेलायचं सगळं. गाडीने यायचं ना इथपर्यंत. सत्तेवाडी स्टॉप बोलायचा. बांधा तुम्ही बांधा. बरं म्हणजे कसं भरपूर व्हिडिओमध्ये कसं तुम्ही दिसत नाही ना. आई दाखव तिला कशी पेंडी बांधायची ती. हा एवढा काय. हा वहिनी आमची पेंडी बांधते बघा. आता तू तिच्याकडे दे. हा माझ्याकडे कशा बघायला. गाठ मारले तर झालं. चांगला करशील. आता वाईट आला ना तर नंतर जाऊ येईल तर दाखवील ना. वहिनी अशी बांधायची. हा आणि एक गाठ मार आणि पिंडीच्या हातात धरवर. अशी पण बांधतात काय काय जण. हा गाठीवर. हा पिंडीवरती धर. इकडच्या आमच्या मेंढ्या बांधून झाल्या आहेत.